मी पुंडलिक मारुती कोले राहणार आजरा, एक रिक्षा व्यवसाय करणारा माणूस. गेली 30 वर्ष झालं मी आजरा शहरामध्ये रिक्षा व्यवसाय करतो आहे. पण सध्या आम्हाला रिक्षा स्टँडसाठी जागा अवेलेबल नाही आहे, उपलब्ध नाही आहे. पंचायतकडे गेली 4 ते 5 वर्ष झालं आम्ही प्रशासनाकडे मागणी केली, पण त्यांनी म्हणतात आमच्याकडे जागा उपलब्ध नाही. 15 वर्षापूर्वी नाही केली आजरा येथे आमचा रिक्षा स्टॉप होता, परंतु तिथे रोज उठून भांडणं व्हायला लागली. गल्लीमधील ट्रक्स आमच्या रिक्षा स्टॉपवर लागायला लागले, रोज उठून भांडणं व्हायला लागली. म्हणून आम्ही तो स्टॉप कॅन्सल करून रोडवर लावल्या गाड्या, रोडवर लावल्या. पण सध्या हायवे झाल्यामुळं रस्ता अरुंद आहे, त्यातूनही आम्ही आमच्या जीवावर बेतून आम्ही हे लावत आहे. काल दिनांक मी आज बोलतो म्हणजे काल आमची वेळ चांगली. काल एक 4 व्हीलर गाडी ब्रेकडाऊन होऊन खाली गेली. वेळ चांगली, आमच्या स्टॉपवर गाडी नव्हती आणि आता मोठी दुर्घटना घडली असती. त्याला जबाबदार कोण? ह्यासाठी आम्हाला कोण नाही कोणतरी जागा करून द्यावी, यासाठी आम्ही झटत आहोत. गेली 4 वर्ष आम्ही नगरपंचायतकडे किंवा आजरा तहसीलदारकडे जागा मागण्यासाठी धडपडत आहोत. गेली 2 वर्ष आम्हाला, गेल्या वर्षी रस्त्याचं काम चालू असतेवेळी आजरा एसटी स्टँडमध्ये आम्हाला जागा उपलब्ध करून दिली. व्यवस्थित 1 वर्ष चाललं असताना कोणतरी येऊन काठी खोचरून गेलं आणि त्यांनी रिक्षा बाहेर काढायला लावल्या. आज आम्ही जीव मुठीत घेऊन राहिलो आहे. रस्त्यावर गाड्या लावत आहे. उद्या जर का आमच्या घरातल्यांना काही जर झालं, आमच्या घरातल्यांनी कोणाला विचारायचं ह्याचं उत्तर द्या आम्हाला. आणि ह्याच्यासाठी आजरा शहरातील लोकांनी आवाज उठवणं गरजेचं आहे. हे एवढंच सांगतो मी की प्रत्येकानं ह्याच्यासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे. हा रिक्षा व्यवसाय कुठं काय आम्ही सुशिक्षित बेरोजगार म्हणून आम्ही हे करतो आहे. गेली 30 वर्ष. 1986 साली माझं 12वी शिक्षण झालं आहे. नोकरी मिळत नाही, हा व्यवसाय पत्करलेला आहे. काय करायचं? आम्ही रस्त्यावर झोपायचं का काय करायचं सांगा.